नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. डॉक्टर पंकज जोशी, जेनायटो युरिनरी कन्सल्टंट तज्ञ. डॉक्टर पंकज जोशी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. जेनायटो युरिनरी मध्ये त्यांनी सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. आता सुपर स्पेशलायझेशन म्हणजे काय की 5.5 वर्षाचा अभ्यास करून साधं MBBS डॉक्टर होता येतं. त्यानंतर 3 वर्षाचा अभ्यास करून MS जनरल सर्जरी म्हणजे सर्जन व्हायचं आणि त्याच्या पुढे 3 वर्ष अभ्यास करून थरो अगदी सखोल जेनायटो युरिनरी सिस्टीमची माहिती घ्यायची, त्याचा अभ्यास करायचा आणि मग प्रॅक्टिसला सुरुवात करायची. आता प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर, एवढा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की यापेक्षा आपण आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि असे नवीन नवीन शोध लागतात. मग ते शोध निबंध लिहायचे, त्याला मान्यता मिळवायची आणि त्याचं पब्लिकेशन करायचं की ज्यामुळे इतर एजंट्सना सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. आणि त्याचवेळी त्याला मान्यता मिळाली असल्यामुळे आणखीन संशोधन करण्यासाठी सुद्धा मनुष्य उद्युक्त होतो. असं डॉक्टर पंकज यांनी 120 पब्लिकेशन्स केलेली आहेत. हे ज्ञान पुढच्या जनरेशन पर्यंत पण पोहोचायला पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्यावरती 15 चॅप्टर्स लिहिलेत. म्हणजे सिलेबसमध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये, म्हणजे जेनायटो युरिनरीचे जे स्टुडंट्स असतील त्यांना सुद्धा या नवीन संशोधनाचा फायदा होतो. त्यांनी त्यावरती आता सध्या लेटेस्ट एक नवीन पुस्तकच लिहिलेलं आहे आणि ते त्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. त्यांना अनेक गोल्ड मेडल्सने सन्मानित करण्यात आलं आहे. खरं तर मला खूप कौतुक वाटतंय तुमचं आणि तुमचं अभिनंदन देखील. इतक्या लहान वयात एवढ्या अचिव्हमेंट्स. तर आज आपण तुमच्याकडून माहिती घेणार आहोत. अगदी लहानपणापासून मोठं होईपर्यंत या सिस्टीममध्ये काय काय बिघाड होऊ शकतात किंवा ती सुरळीत चालण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण मूत्रप्रजनन संस्थेचे इतर विकार याविषयी छान माहिती घेतली आहे. आज आपण प्रोस्टेट विषयी माहिती घेणार आहोत. कारण प्रोस्टेट हा साधारण 60 नंतर किंवा 50 नंतरच किंबहुना पुरुषांच्या आयुष्यामध्ये येणारा मोठा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यामुळे एक संपूर्ण एपिसोड आपण केवळ प्रोस्टेट वरती घेणार आहोत. डॉक्टर, याविषयी आम्हाला तुम्ही अधिक माहिती द्या. बरोबर आहे. 2 प्रकारचे आजार असतात, क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ. म्हणजे क्वांटिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं तुमच्या हार्टमध्ये आर्टरी ब्लॉक्ड आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता नातेवाईक शोधताल, कार्डिओलॉजिस्ट शोधताल आणि अँजिओप्लास्टी करून घेताल. पण क्वालिटी ऑफ लाईफ साधी गोष्ट म्हणजे मला लघवीला वारंवार जायला लागतंय, मला लघवी करायला जोर लावावं लागतंय, लघवी केल्यानंतरही असं वाटतंय की थोडीशी लघवी शिल्लक राहिली आहे. आता रात्री मला झोपेतनं उठायला लागत नव्हतं पण आता मला 1ला उठायला लागतंय, 3ला उठायला लागतंय. त्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ आजार म्हणतो. पण असे सिम्पटम चालू झाले की प्रोस्टेटचा आजार चालू झाला असं समजायचं आणि युरोलॉजिस्टकडे जायचं. बरं. आणि मग फ्लो मध्ये पण काही फरक होतो का? कारण मी अशा आमच्या घरातल्या काही वयस्कर लोकांकडून ऐकलेलं की फ्लो वरती परिणाम झाला की कमोडच्या जवळ उभं राहायला लागतं, अशा पद्धतीचं. साधी गोष्ट म्हणजे आपल्याला बाजूवाल्यापेक्षा जास्त वेळ लागायला लागला लघवी करायला, त्याचा अर्थ आपला फ्लो कमी झालाय. किंवा कोणीतरी आजोबा टॉयलेटमध्येच गेलेत आणि ते येत नाहीयेत बाहेर, म्हणजे त्यांना वेळ लागतो, याचा अर्थ की फ्लो कमी झालाय. आणि अशा प्रॉब्लेम मध्ये प्रोस्टेटच्या आपल्याला आजार होऊ शकतो आणि मग त्याचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. किती टक्के लोकांमध्ये प्रोस्टेटचा आजार होतो? म्हणजे अजिबात आजार झालाच नाही अशी काही लोक आहेत का? सगळ्यांना या आजारातून जायलाच लागतं? माझ्याकडे आता तुम्हाला सांगायला एक्झॅक्ट टक्केवारी नाही, पण मी तुम्हाला नक्की कळवेल. पण अंदाजे बघितला तर 20 ते 30% लोकांना हा त्रास होऊ शकतो. पण आता खूप सोपं झालंय, एक गोळी दिली की हा आजार जातो. बरं. जुन्या काळी ऑपरेशनचा रेट जास्त होता, आता मेडिसिन्सनी खूप सारे शस्त्रक्रियेचा रेट कमी झालाय आणि साधी एक टॅबलेट खाऊन आपला फ्लो वाढू शकतो. मग त्या टॅबलेटने काय प्रोस्टेट पुन्हा आकुंचन पावतात, ज्या इन्लार्ज झालेले असतात त्या, की मूत्रमार्ग युरेटर मोठी होते, डायलेट होते का? 2 प्रकारच्या गोळ्या असतात. एकाने प्रोस्टेट साईड श्रिंक होतो ओव्हर 6 months to 2 years आणि एकाने लघवीचा मार्ग उघडतो. तर उघडण्याची गोळी आहे ती जास्त महत्वाची आहे आणि त्यांनी आपला फ्लो वाढू शकतो. पण या सगळ्या आजाराच्या अगोदर आपल्याला प्रोस्टेटमध्ये चुकून कॅन्सर झाला नाहीये ना हे जाणून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही PSA टेस्ट करतो आणि म्हणूनच डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर हा एक आता कॉमन कॅन्सर झालाय जो ट्रीटेबल आहे. हो, कारण लोकांना हे गोळ्या मिळतात हे बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे. मला वाटतं एक होमिओपॅथीचं सुद्धा काहीतरी औषध घेतलं की बरं होतं अशी जाहिरात येते की डॉक्टरांकडे जायची गरज नाही. तर तसं नसतं, डॉक्टरांकडे जायलाच हवं. कारण आत काय दडले आणि काय झालंय त्याच्यापासून जर आपल्याला आपलं
स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर तज्ज्ञांकडूनच नेहमी औषधं आणि गोळ्या घ्यायला हव्यात. मित्राने घेतलं आणि त्याला बरं वाटलं किंवा कुठली तरी वनस्पती घेतली किंवा कुठलं तरी काही फळ खाल्लं म्हणून तो मुतखडा गेला असं जर काही वाटत असेल किंवा प्रोस्टेटचा आजार जातोय तर ते चूक आहे. न्यूरोलॉजिस्टना भेटायला हवं. खरं तर हवी हे सुपर स्पेशलायझेशन म्हणजे त्यांनी याच संस्थेचा त्यांनी 3-3 वर्ष अभ्यास केलेला असतो. तर आपण त्याचा का नाही फायदा घ्यायचा सर्वसामान्यांनी आपलं जीवन सुधारण्यासाठी. प्रोस्टेटचा कॅन्सर असेल तर लक्षणं काय आढळतात? प्रोस्टेटच्या कॅन्सरची लक्षणं अशी काही वेगळी नसतात, पण आम्ही आजकाल इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग म्हणतो. म्हणजे पेशंट आमच्याकडे लघवीचा त्रास होतोय म्हणून येतो, आम्ही PSA करतो, पेशंटला तपासतो आणि त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर आढळतो. मग आपल्याला बायोप्सी करायला लागते, पेट स्कॅन करायला लागते आणि आजकाल शस्त्रक्रिया खूप सोपी झाली आहे. जर ऑर्गनला कन्फाइंड कॅन्सर असेल म्हणजे फक्त प्रोस्टेटला तर आमच्याकडे रोबोटिक सर्जरी आहे. तर त्या रोबोटनी सर्जरी करून अतिशय सेफ प्रमाणे तो आजार काढता येतो. म्हणजे मी आज तुमच्याकडे बसलोय आणि माझा मित्र आता रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी करतोय. इतकं सोपं आहे ते. तंत्रज्ञानामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. पूर्वी म्हणजे ही अतिशय किचकट सर्जरी होती, पण ही सर्जरी केल्यानंतर पेशंटला एकदम रिलीफ वाटतो. याच्यात पेशंटला रिलीफ वाटतो कारण आपण कॅन्सर मुक्त होतो. कुठल्याही सर्जरीचे थोडेफार इफेक्ट्स असतात. तर काही लोकांना याच्यामध्ये युरिनचा कंट्रोल जाण्याचा आजार होऊ शकतो किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन, आपल्याला सेक्शुअल लाईफ अफेक्ट होतं. पण त्या गोष्टींवरही उपाय आहेत आणि त्याच्याबद्दलही आपण चर्चा करूया. हो, मला विचारायचंच होतं की जेनायटो युरिनरी तुमची ब्रांच आहे म्हणजे त्याच्यामध्ये हेल्थी सेक्स लाईफ बद्दल सुद्धा काही टिप्स तुम्ही द्याव्यात प्रेक्षकांना असं मला सुचवायचं होतं. हेल्थी सेक्स लाईफ हा कन्सेप्ट काय आहे? बेसिकली होतं काय की आपण काम करत राहतो, स्ट्रेस लेवल वाढतो. IT इंडस्ट्रीमध्ये तो अजून जास्त आहे कारण त्यांचं काम वेळी अवेळी असतं आणि आपल्याला सेक्स एज्युकेशन हे कधी कोणी दिलेलंच नसतं. तर मेंटल लाईफ, फिजिकल लाईफ बद्दल सेक्शुअल लाईफ ही खूप महत्वाची आहे. आपण काय करतो की बेडरूमच्या गोष्टी या बेडरूम मध्ये राहतात आणि डॉक्टरकडे लोक येतच नाहीत. काल माझ्याकडे कपल आलं आणि दे वर व्हेरी फोर्थ कमिंग की बायको म्हणाले की आम्हाला असं वाटतं की आमचं सेक्शुअल लाईफ अफेक्ट होतंय. सेक्शुअल लाईफ हे फिमेलसाठी पण फायद्याचं असतं कारण त्यांच्या हॉर्मोनल सायकल्स आणि बाकी सगळ्या गोष्टींवर तो इफेक्ट असतो. तर तुम्हाला असं वाटलं की सकाळी उठल्यानंतर खूप पुरुषांना इरेक्शन येतं, आपल्याला इरेक्शन येत नाही किंवा कमी झालंय किंवा ताठरता कमी झाली आहे, तर तुम्ही नेहमी डॉक्टरकडे आलं पाहिजे. आणि जसं मी सांगितलं जुन्या काळी शस्त्रक्रिया लागायच्या, आता साध्या गोळीच्या उपचाराने ते बरे होऊ शकतात. वायग्रा हा ब्रँड नेम आय थिंक जनरल पॉप्युलेशन मध्ये पण खूप कॉमन आहे आणि पण इट इज अ रेव्होल्युशनायझिंग ड्रग. त्या आजारांनी खूप साऱ्या लोकांचे सेक्शुअल हेल्थ इम्प्रूव्ह झाल्यात. 3 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. सगळ्यात पहिले तर अर्धे आजार काउन्सिलिंग मध्येच जातात. दुसऱ्या आजारांसाठी आपण टॅबलेट्स देतो. काही वेळेला एक छोटं इंजेक्शन दिलं तर पेनिसमध्ये इरेक्शन. डायबिटीस मध्ये आपण पोटात इंजेक्शन घेतो तसं मी पेशंटला पेनिसमध्ये इंजेक्शन घ्यायला शिकवतो. आणि काहीच फायदा नाही झाला तर मी तज्ज्ञ आहे पेनाइल प्रोस्थेसिस सर्जरीमध्ये, ज्याच्यात आम्ही शस्त्रक्रिया करतो. पेनिसच्या आत सिलेंडर असतात, त्या सिलेंडरमध्ये आपण रॉड घालतो आणि त्यांनी इरेक्शन येतं आणि नॉर्मल सेक्शुअल बॅलन्स अचीव्ह होतो. तर कुठल्या प्रकारचे पेशंट येतात ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज, स्ट्रेस रिलेटेड इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा ऍक्सिडेंट झाला, पेल्विक फ्रॅक्चर झालंय. जगात मला तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी युरोपूल इथे कार्यरत आहे आणि मी जगात सगळ्यात जास्त वर्षातले पेल्विक फ्रॅक्चरचे पेशंट ट्रीट करतो. आणि त्या लोकांना हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो तर त्यांना आपल्याला घालायला लागतं. आणि खूप क्वचित प्रसंग आहे प्रोस्टेटच्या कॅन्सरच्या सर्जरी नंतर हे होऊ शकतं. आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की खूप चांगल्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया आहेत. पेशंट्स त्यानंतर आनंदी असतात. खरं तर सुखी वैवाहिक जीवन हे सुखी जीवनाचीच गुरुकिल्ली असं मानलं जातं पहिल्यापासून. त्यामुळे अशा पद्धतीचं जर काही अडचण असेल तर त्याच्याबद्दल बेडरूम मध्येच त्या गोष्टी मर्यादित न ठेवता जर आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत तर त्यांचा सल्ला घ्यायलाच हवा. मी आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि हे आमच्या प्रेक्षकांना मी सांगणारच आहे. आणखीन काही प्रोस्टेट बद्दल सांगता येईल? प्रोस्टेटचं ट्रीटमेंट आता सोपी झाली आहे पण काही लोकांना ऑपरेशन लागू शकतं. आता आपण कन्व्हेन्शनल ऑपरेशन मध्ये आपण नारळ खोवून काढतो किंवा मेदूवड्याचं छिद्र मोठं काढायचं, तसं आम्ही काय करतो शस्त्रक्रिया करून ते प्रोस्टेट खाऊन काढतो आपण. पण काही लोकांना त्यात ब्लिडिंगच्या रिस्क असतात किंवा काही लोकांना इन्फेक्शन होतात. तर आता सगळं तंत्रज्ञान हे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीकडे चाललंय. तर त्यात रेझ्युम नावाची एक थेरपी आहे. अख्ख्या इंडियामध्ये सगळ्यात पहिलं मशीन त्याचं
आमच्याकडे युरोकूलला आलं आणि ती आता ट्रीटमेंट 3 मिनिटात होते. म्हणजे आम्ही प्रॉस्टेटमध्ये आपण हवा भरतो, वॉटर भरतो, सलाईन विच इज ॲट अ टेम्परेचर ऑफ 100 आणि ते इव्हॅपोरेट झाल्यानंतर प्रोस्टेटचे सेल्स स्लोली श्रिंक होतात. तर ही ओपीडी बेसिस ट्रीटमेंट झाली. अगोदर प्रोस्टेटच्या ऑपरेशनसाठी 3 दिवस आपल्याला ऍडमिट राहायला लागायचा. आजकाल पेशंट सकाळी येतो, आम्ही ऑपरेशन करतो आणि दुपारी घरी जातो. अशा खूप साऱ्या मिनिमली इन्व्हेसिव्ह थेरपीज झाल्यात. एक युरोलिफ्ट नावाचं आहे. प्रोस्टेट म्हणजे काय की साधं आपले लोब्स असतात आणि ते मोठे होतात आणि रस्ता छोटा होतो, तर आपण स्टेपलर करतो. स्टेपल केल्याने ते लोब्स पिंच होतात आणि लघवीचा मार्ग वाढतो. तर आता तंत्रज्ञान खूप आलंय. आता त्या गोष्टी थोड्याशा महाग वाटत असतील, पण कुठल्याही गोष्टी त्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्वस्त आणि अफोर्डेबल होतात. मुख्य म्हणजे आयुष्य, निरोगी आयुष्याच्या पुढे महाग आणि स्वस्त हा विचार करण्यात अर्थच नाहीये बेसिकली. आपल्याला मी त्या विषयाकडे नंतर येणारच आहे की बऱ्याच वेळा असं बोललं जातं की सुपर स्पेशालिस्ट आहेत किंवा मोठे स्पेशालिस्ट आहेत म्हणजे त्यांच्या फीज जास्ती असतात आणि म्हणून सुद्धा लोक येत नाहीत. तर असं करू नका. कारण काय आहे की ह्या तंत्रज्ञानासाठी लागणारे जे खर्च आहेत ते अनावश्यक असतात आणि त्याच्यासाठी आपण त्याविषयी डिस्कस करणारच आहोत. पण हा तुम्ही जो शोध सांगितला तो अमेझिंग आहे. म्हणजे 3 तास चालणारी सर्जरी आता इन्व्हेसिव्ह मेथडने जर तुम्ही त्याच्यातून मुक्त करत असाल तर ह्याच्यापेक्षा पेशंट्सना दुसरं काही वरदान नाही. कारण प्रोस्टेटची एनलार्जमेंट झालेली, मग कॅन्सर असो अथवा नसो, त्या पेशंट्सना किती सफर करायला लागतं हे त्यांनाच माहिती असतं आणि डॉक्टर्सना माहिती असतं. तर त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं मी तुम्हाला वेळोवेळी सांगते. आता तुम्ही म्हणालात की नंतर युरिनरी इन्कॉन्टिनन्स होतो. आता हा इन्कॉन्टिनन्स अदरवाईज सुद्धा होतो ना बऱ्याच वेळा? 2 प्रकारचे. आपण आता स्त्रियांबद्दल बोलूया. स्त्रियांमध्ये आपलं बेसिकली आपल्याला रिअलाइज होत नाही. आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा हे ऍब्डॉमिनल ऑर्गन्स असतात, हे पेल्विक फ्लोअर नावाचा मसल असतं, त्याच्यावर ते आपण सगळं आपल्या बॉडीचं प्रेशर असतं. तर चाइल्ड बर्थ मध्ये ते उघडायला लागतं आणि त्याच्यातनं बेबी बाहेर जातं, तर ते लूज होतात नाही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि त्याच्यामुळे काय होतं, खोकलं, शिंकलं, साधं काही बायकांना तर हसलं तर थोडीशी लघवी गळते. 1 थेंब गळली तर हरकत नाही, पण काही वेळेला चमचाभर गळल्यानंतर ते सोशली खूप एम्बॅरेसिंग होतं. तर अशा कंडिशन्समध्ये आपल्याकडे स्त्रिया येतात. आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो, त्यांचं एक्झामिनेशन करतो. कधी कधी युरोडायनॅमिक्स नावाची एक चाचणी करायला लागते आपल्याला आणि मग गोळ्या औषधांनी बरेच लोक बरे होतात. त्याच्यावर शस्त्रक्रिया असतात ते? हो, त्याच्यावर आपल्याकडे स्लिंग नावाची शस्त्रक्रिया, म्हणजे हा लघवीचा मार्ग असेल समोर त्याला आम्ही लगाम लावल्यासारखं आहे. तर आम्ही एक छोटीशी बारकी शस्त्रक्रिया आहे, अर्ध्या तासाची आहे. एवढा 1 सेंटीमीटर कटमधनं करतो आणि आम्ही तिथे ती स्लिंग घालतो. तर खोकलं की ते लगामासारखं ते हिच करतं युरेथ्राला आणि मग इन्कॉन्टिनन्स बंद होतो. आणि टॅब्लेट्स पण असतात. पुन्हा डायबेटीस वाल्यांना हे जास्ती होण्याचं प्रमाण होऊ शकतं. ओबेसिटी आणि डायबेटीस हा खरं तर डायबेटीसला सायलेंट किलर म्हटलेलं आहे आणि ओबेसिटीला तर मी म्हणते सर्व आजारांची जननी आहे. ओबेसिटी इटसेल्फ इज अ डिसऑर्डर अँड इट इज द रूट कॉज ऑफ मेनी डिसऑर्डर्स. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवायला हवं. हल्ली ते बॉडी शेमिंग किंवा मी आहे तसे छान आहे अशा प्रकारचे जे कन्सेप्ट यायला लागलेत त्याच्या बळी न पडता आपण आपल्या ओबेसिटीवर आणि डायबेटीसवरतीही उपचार केले पाहिजेत. आणि आता पुन्हा मला संधी मिळाली म्हणून मी सांगते की कोर स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज जे आहेत ते जर एक्सरसाइज केले तर सर्व अवयव अगेन्स्ट ग्रॅव्हिटी सुद्धा त्याचं पोश्चर छान पद्धतीने मेंटेन करू शकतात. तर तेही शिकून घ्यायला हवं. अर्थात त्याच्यावरती आपला एक वेगळा सेशन होणारच आहे कोर एक्सरसाइज वरती, त्यामुळे मी आता बोलत नाहीये. पण पुन्हा एक्सरसाइजचा विषय आला आणि मला राहवलं नाही. आणि हल्ली सर्रास म्हणजे फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती सतत त्या वेगवेगळ्या पद्धतीचे एल्डर्स डायपर्स किंवा एल्डर्स पॅन्टीज की तुम्हाला लिकेज होत असेल तर तुम्ही त्या वापरा. तर त्या वापरणं म्हणजे हा चुकीचा उपचार आहे. त्याच्यापेक्षा ते बंद कसं होईल हे बघणं जास्ती योग्य आहे. तर त्या डायपर्सचा त्याचा काही त्रास होतो पुढे, पुन्हा त्याचंही रॅश किंवा त्यांनीही इन्फेक्शन असं होऊ शकतं. डायपर्समध्ये ते सारखं सोक राहतं, रॅश येतात, लोकांना ॲलर्जी होते स्किनचे, असे सगळे प्रॉब्लेम होतात. आणि पुरुषांबद्दल इन्कॉन्टिनन्स बद्दल बोलायचं मला असं होतं की जर कंट्रोलचा स्नायू निकामी झाला, क्वचित प्रसंगी तो प्रोस्टेटच्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर होऊ शकतो. अगदी 5%, म्हणजे प्रत्येकाला होतो असं नाही, किंवा इन्फेक्शन झालं काही कारणाने ऍक्सिडेंटमध्ये असं होऊ शकतं. तर आजकाल एक आर्टिफिशियल स्पिंटर नावाचं मशीन येतं, तर आम्ही ते आर्टिफिशियल स्पिंटर घालतो. म्हणजे बीपीचा कफ जसं आपण हाताला लावतो तसं ते युरेथ्राला लावलेलं असतं. अंडकोशामध्ये एक छोटंसं बटन असतं आणि पोटामध्ये आम्ही एक छोटा फुगा घालतो, त्यात 25 ml पाणी असतं.
तर नॉर्मली ते बंद असतं. तुम्हाला शू करायची असेल तुम्ही बटन दाबायचं, पाणी निघून जातं, लघवी होते आणि ते 40 सेकंदात परत येतं. तर असं हे आर्टिफिशियल युरिनरी स्पिंटर आहे. असं सेम डिव्हाइस इरेक्शनसाठी पण आहे. म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरने अंडकोशाच्या मध्ये बटन दाबायचं, इरेक्शन येतं, संभोग करायचा, दुसरं बटन दाबलं की परत ते नॉर्मल होतं. तर आपण आता खूप टेक्नॉलॉजी कुठे पोहोचली, इरेक्शन, मिक्च्युरेशन म्हणजे युरिन पास करणं, प्रोस्टेटचं ऑपरेशन, याच्यामध्ये अशा इन्व्हेसिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीच्या सर्जरीला आहेत. लोकांना याच्याबद्दल माहितीही नाही. खरं तर वरचेवर असे कार्यक्रम करून किंवा आर्टिकल्स लिहून त्याबद्दल लोकांना त्याविषयी माहिती द्यायला हवी, नाही का? बरोबर आहे. आणि तुमचा हे जो युट्यूब चॅनल आहे आनंदी जीवन, हा अतिशय महत्वाचा आहे याच्याबद्दल, कारण आम्हाला पेशंटशी संवाद साधायचा असतो. पण अशा सोशल फॅक्टर्स बद्दल ओपनली लोकांना आवडत नाही. कधी कधी पेशंट्स एम्बॅरेस होतात. पेशंट्सची मनस्थिती त्यावेळी मी कसा बरा होईल, त्याला बाकीचं नॉलेज मिळणं हे त्यावेळी मनस्थिती नसते. त्यामुळे खूप छान आहे हे सगळं. म्हणजे कुठे जग चाललंय असं माझ्या मनामध्ये येत आहे. आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत या सिस्टीमशी रिलेटेड की आपण? तुम्ही मला म्हणालात की मी सुपर स्पेशलायझेशन केलंय. आता त्याला नवीन टर्मिनॉलॉजी आली, त्याला मी सब स्पेशलायझेशन म्हणतो. म्हणजे माझं सुपर नंतर मी 1 वर्ष फेलोशिप केली आहे आणि मी आता पीएचडी करतोय युनिव्हर्सिटी ऑफ बेल्जियम मधनं. आणि मी आणि माझे बॉस डॉक्टर संजय कुलकर्णी आम्ही फक्त 1 ऑर्गन 1 डिसीज ट्रीट करतो. म्हणजे मी फक्त लघवीच्या मार्गाचा उपचार करतो. त्याच्यात युरेथ्रल स्ट्रिक्चर नावाचा एक प्रकार आहे, तिथे लघवीचा मार्ग आकुंचन पावतो. आपण गालाचा चमडा घेतो आणि तिथे आपण पॅच करतो. या प्रकारचे ऑपरेशन आहे. वर्षाला अंदाजे 800 आपण करतो आमच्या हॉस्पिटलला. आणि हा जगातला सगळ्यात जास्त नंबर आहे. आजच्या तारखेला बाहेर गावातले, बाहेर देशातले लोक आपल्याकडे शिकायला येतात. तर तुमचा लघवीचा फ्लो कमी असेल तर नुसतं प्रोस्टेटचा प्रॉब्लेम किंवा इन्फेक्शन नसेल, कधी कधी अडथळा असतो, त्याला स्ट्रिक्चर आपण म्हणतो. तर हा फ्लो कमी झाला तर नक्कीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि ते अगदी छोट्या शस्त्रक्रियेनंतर ट्रीट होऊ शकतो. हो ना, एवढ्या मोठ्या तंत्रज्ञानाचा फायदा आपण घ्यायलाच हवा, नक्कीच घ्यायला हवा. आणि संजय कुलकर्णी सुद्धा खरोखरच खूप त्यातले तज्ज्ञ आहेत. आणि मला असं वाटतं शिष्य गुरुला तेव्हा आनंद होतो की जेव्हा शिष्य त्यांच्यापेक्षा जास्ती पुढे जातो. त्यामुळे त्यांना त्याबद्दल तो आनंद सुद्धा तुम्ही मिळवून दिलेला आहे. असंही किडनी युरेटर आणि ब्लॅडर असा KUB हा एवढासा ऑर्गनचा पोर्शन आहे, पण त्याच्याविषयी एवढं शिक्षण आणि एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आणि आपल्याला असं वाटतं हे पण शरीराच्या प्रत्येक संस्थेवर त्याचा परिणाम होतो. जसं डायबेटीसचा याच्यावर परिणाम होतो, तसं किडनी युरेथ्रा ब्लॅडर मध्ये काही दोष झाला तर त्याचाही वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो. तर ते काय होतं कुठल्या याच्यावर? किडनीमध्ये आपण रिनल हायपरटेन्शन असा हॉर्मोनल सायकल आहे. बेसिकली किडनीचा ब्लड फ्लो कमी झाला तर किडनीला असं वाटतं की फ्लो कमी आहे बॉडीचा आणि मग ते हॉर्मोन सिक्रीट करतं, ज्यांनी ब्लड प्रेशर वाढतं. किंवा रिनल आर्टरी स्टिनोसिस नावाचे आजार असतात. तर अशा सगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि म्हणून वेळच्या वेळी डॉक्टरकडे जाणं आणि ब्लड प्रेशर चेक करणं हेही महत्वाचं आहे. आपण घाबरून जीवन जगू नाही शकत. आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यात प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, जसं तुम्ही पीएचडी केली आहे मेडिकल ऍस्पेक्ट्स ऑफ ओबेसिटीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ जर्मनी मधनं, तसं तुमचं कार्य हे खूप सारं प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये आहे आणि तुम्ही ते उत्तम करताय. मी ते बघितलंय स्वतः. तसंच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ महत्वाची आहे. म्हणजे वेळच्या वेळी आपण नीट राहणं, पण डॉक्टरकडे जाणं हेही गरजेचं आहे. तर काही जे आजार लवकर पिकअप झाले तर जी ट्रीटमेंट अतिशय सोपी असते. बरोबर आहे. आता मला सांगा तुमच्या शिक्षणाबद्दल. म्हणजे डॉक्टरांनी वेगवेगळ्या 27 देशांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया केल्या. या वयामध्ये एवढ्या अचिव्हमेंट्स म्हणजे खरोखरच खूप रेअर असतं बघणं. आणि त्यांना अनेक गोल्ड मेडल्सही मिळाले. तर मला गोल्ड मेडल्स बद्दल ऐकायची खूप उत्सुकता आहे. आपण अभ्यास करतो, अभ्यास करताना असं डोक्यात काही नसतं की आपल्याला मेडल मिळावं. बाय प्रॉडक्ट आहे. तो बाय प्रॉडक्ट आहे. तो बाय प्रॉडक्ट आहे. तसं मी प्रत्येकाला परीक्षेची भीती असते. तर गंमत म्हणून मी माझे बॉस आहेत डॉक्टर सुबोध शिवते, ते दीनानाथला आहेत, मी त्यांचा स्टुडंट आहे. त्यांना गंमत म्हणून मी एकदा म्हणालो तर मला गोल्ड मेडल नाही, मला पास व्हायचं परीक्षा. आणि ते माझ्याकडे हसले बघून. त्यावेळेला मला काही ते हास्य कळू नाही आलं. पण जेव्हा माझ्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि गोल्ड मेडल मिळालं तर मी सगळ्यात पहिले जाऊन त्यांना भेटलो आणि ते सेम स्मितहास्य त्यांनी मला परत दिलं. तर आय थिंक गुरुला आपल्या शिष्यावर जास्त विश्वास असतो. पण या सगळ्या गोष्टी मला वाटतं आई वडिलांचा आशीर्वाद,
तुमच्या पार्टनरची साथ आणि सगळ्या नातेवाईकांची साथ त्याच्यावर खूप डिपेंडंट असतं. म्हणजे तुम्ही एकटं मोठे नाही होत कधी. हे सगळं एक माइंड लेवलला बॅकग्राऊंड मध्ये टीमवर्क असतं. आणि माझं गोल्ड मेडलचं क्रेडिट माझ्या गुरुला, आई वडिलांना आणि माझ्या पार्टनरला. हे सुद्धा एक कारण आहे गोल्ड मेडल मिळण्याचं. कारण अशी जेव्हा श्रद्धा असते सगळ्यांवरती तेव्हाच आपण खूप ओपन माइंडनी अभ्यास करतो. खरं तर गोल्ड मेडल मिळतं तेव्हा आपण खूप छान अभ्यास केलेला असतो, तो आत्मसात केलेला असतो आणि त्याचं युटिलायझेशन केलेलं असतं आणि त्याचं ते अप्रिसिएशन त्या वरच्या संस्थेकडून झालेलं असतं. पण जेव्हा आपण सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवतो आणि मॉडेस्टीनी पुढे जातो तेव्हा आपण नक्कीच त्या गोल्ड मेडलवरती मला वाटतं हक्क जतन करतो. असं वाटतं आपल्याला की मस्त आता एवढा 14 वर्षाचा अभ्यास, 13 वर्षाचा अभ्यास केला, पुढेही अजून त्याच्यामध्ये होऊन छोट्या छोट्या भागावरती आणखीन मास्टरी मिळवण्याचा अभ्यास चालू आहे. तर असं आहे का की करिअर सुरू होताना असं रेड कार्पेट आहे आणि आपण त्याच्यावरून अगदी आरामात गेलोय? तर स्ट्रगलिंग पिरियड बद्दल काय सांगता येतं? माझं लग्न झालं होतं, माझ्या घराचं भाडं 12,000 होतं आणि माझा पगार 2,000 होता. आणि मी तुम्हाला अगदी मागचं सांगत नाही, 2010ची गोष्ट सांगतोय. तर स्ट्रगल, रेड कार्पेट, देर इज नो इझी वे टू सक्सेस और देर इज नो इझी वे टू बिकमिंग अ प्रोफेशनल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लहानपणापासून डोक्यावर माझ्या आईबाबांनी मला ट्रेनिंग दिलं होतं की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि चांगलं कार्य करायचं आहे. तर अभ्यासात जर फोकस असेल तर पैसा हा एक बाय प्रोडक्ट आहे. त्या पैशाला काही किंमत नाहीये जर तुम्ही तेवढं सोसायटीला दिलं नाही. म्हणून तुम्ही आता म्हणालात की खूप साऱ्या पेशंटला वाटतं की सुपर स्पेशालिटीची फीस जास्त असते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्यांनी जे पैसे दिले त्या पैशामध्ये आपण उपचार करतो. कारण खूप साऱ्या गरीब पेशंटवर आपण शस्त्रक्रिया करून नंतर डॉक्टर झालेलो आहोत. त्याच्यामुळे आमचं पण ऋण आहे सोसायटीतर्फे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. पैसे नाहीत म्हणून डॉक्टरकडे जायचं नाही असं नाही. खूप सारे चांगले डॉक्टर्स आहेत ज्यांना पैसा हा मुद्दा नसतो. पण डॉक्टर व्हायला खूप मेहनत लागते, इंजिनियर व्हायलाही लागते, पायलट व्हायलाही लागते. तेवढा मेहनतीचा काळ हा खूप महत्वाचा असतो. खूप महत्वाचा असतो. आणि कितीही फ्री केलं आहे सोसायटीमध्ये. आता मी स्वतः रोटेरियन आहे आणि आम्ही बरेच मेडिकल प्रोजेक्ट फ्री ऑफ द कॉस्ट करतो. पण त्यांना कुणीतरी अर्थसहाय्य केलेलं असतं म्हणजे फ्री करण्यासाठी. कारण काही गोष्टी आहेत त्याच्या तिथे पैसे लागतातच. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला लुटण्यासाठी खूप पैसे घेत आहेत अशा पद्धतीच्या मनामध्ये भावना न ठेवता त्याच्या मागचं कारण समजून घेऊन आपल्याला जेवढं सहज शक्य आहे किंवा थोडासा त्रास घेऊन शक्य आहे त्या डॉक्टरांशी जर तुम्ही मोकळेपणे बोललात तर ते तुम्हाला मार्गही सुचवतात. आणि हल्ली मी ऐकले काही बँक सुद्धा अगदी नॉमिनल पैशांमध्ये म्हणजे व्याजावरती कर्ज देऊ लागले. ठिकठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर अशा बँकेच्या ऍडव्हर्टाईज आहेत, गुगलवरती तुम्हाला अशा ऍडव्हर्टाईज येतात. आणि पैशांचा विचार हा दुय्यम ठेवून आपल्याला आपलं शरीर कसं आनंदी ठेवता येईल आणि त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट घ्यायची आणि ती कोणाकडून घ्यायची याचा विचार करून आपण पुढची वाटचाल करायला हवी. तर तुमच्या संपूर्ण या करिअरमध्ये असा एखादा अवघड प्रसंग आला होता का की तुम्हाला तो कायम लक्षात राहिलाय किंवा कुठली अशी शस्त्रक्रिया किंवा कुठलाही असू शकेल की कायम डोक्यामध्ये तो येतो? आपल्याला नेहमी खराब गोष्टी लक्षात राहतात किंवा कॉम्प्लिकेशन्स लक्षात राहतात. लकीली युरोलॉजी या फील्डमध्ये डेथ किंवा मृत्यू हे कॉम्प्लिकेशन खूप कमी आहे. त्याच्यामुळे आम्हाला फारसं त्याच्याबद्दल डील करायला लागत नाही. पण खूप साऱ्या गोष्टी क्वालिटी ऑफ लाईफला डील करायला लागतात. पण काही आनंदी क्षण आहेत, खूप सारे आनंदाचे क्षण आहेत जेव्हा म्हणजे पेशंट आम्हाला येऊन सांगतात की डॉक्टर मी बरा झालो किंवा काल माझ्याकडे एक एक्सरे आला. तर असे क्षण नेहमी लक्षात राहतात. आणि काही लोकांना कॉम्प्लिकेशन झालं तर ते कसं अवॉइड करता येईल किंवा याच्यात बाहेर कसं पडता येईल हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आज माझ्याकडे एक पेशंट आला, त्याला इन्फर्टिलिटी होतं, त्याच्या अंडकोशात टेस्टिसमध्ये स्पर्म्सच तयार होत नाही. आजची गोष्ट आहे, 1 तासाभराच्या अगोदर. तर त्या मुलाला जेव्हा मी डायग्नोसिस दिलं तेव्हा तो खळाखळा रडला माझ्यासमोर बसून. तर असं खूप सारं वाटतं की असे कुठले आजारच नसावे ज्याच्याकडे आपली ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे प्रत्येक आजारावर काही ना काही उपाय पाहिजे. मानसिक पाहिजे, फिजिकल पाहिजे किंवा सर्जिकल पाहिजे. आणि त्याकडे आपण सोसायटीनी वाटचाल चालू आहे आणि सून पॉसिबल होईल असं मला वाटतं. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे या करिअर मधला सगळ्यात आनंदाचा क्षण मी असं म्हणेल की जेव्हा मला युरोलॉजीचं गोल्ड मेडल मिळालं किंवा ते अनाऊन्स झालं, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. दुसरा म्हणजे हल्ली मी तुम्हाला आता जे सांगितलं, मी हॅम्बर्गला ऑपरेशन केलं. तर माझ्या सगळ्या यशाचं क्रेडिट मी माझ्या गुरुला आणि आई वडिलांना आणि पार्टनरला, म्हणजे माझी बायको आहे देवश्री, ती देणारातला रेडिओलॉजिस्ट आहे. तर हे सगळं क्रेडिट त्यांना आहे, कारण त्यांच्याशिवाय शक्य होत नाही. पण जर्मनी सारख्या देशात, युरोपमध्ये जाऊन ऑपरेशन करून दाखवणं याला खूप एक मोठा मान आहे आमच्या सोसायटीमध्ये आणि ते मी उत्तम करू शकलो
याच्यात खूप जास्त आनंद आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि डॉक्टरांचं वय लक्षात घेता या सगळ्या अचिव्हमेंट त्यांनी अगदी पटापट अशा एक मी त्यांना पाहते लहानपणापासून अशा पॉकेट करत गेलेले आहेत ते. त्यामुळे त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी आहे, हार्डवर्क आहे, स्टडी आहे आणि मगाशी ते जसं म्हणतात तसं घरच्या सगळ्यांची साथ आहे. तर या तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण फायदा करून घेऊया. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खालती लिंकमध्ये दिलेला आहे. तुम्हाला काहीही वाटलं तरी अगदी मोकळेपणे तुम्ही त्यांच्याशी जाऊन कधीही बोलू शकता. त्यांची बोलण्याची स्किल्स खूप छान आहेत. म्हणजे एक ही व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आहे. त्यांच्याशी गप्पा मारत बसायला खूप मजा येतं, म्हणजे मजा येते अगदी दुसऱ्या कुठल्याही विषयावर. त्यामुळे तुम्ही त्यांना नक्की भेटा. अशा डॉक्टर्सना आपण आपला मित्र करू शकतो. असे डॉक्टर्स खूप कमी असतात, कारण रिझॉर्ट डॉक्टर्स हे आपण बघितलेले आहेत की सतत बिझी असतात आणि काही लोकांना खूप बोलायला आवडत नाही. तसे नाहीयेत हे डॉक्टर. त्यांच्याशी तुम्ही कधीही जाऊन गप्पा मारू शकता. आणखीन तुम्हाला याविषयी काही लोकांना सांगायचंय प्रबोधनपर? मी सगळ्यात महत्वाचं सांगेल तर तुमचं जे कार्य आहे सुमेधा मॅडमचं, डॉक्टर मॅडमचं, की जे प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये आहे, प्रिव्हेंटिव्ह हायपरटेन्शन, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, तर हे प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जे काम करताय ते जर काम तुम्ही आणि तुमच्या सगळ्या स्टुडंट्सनी केलं तर एक दिवशी माझ्याकडे करायला काम नसेल आणि तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल की मला ऑपरेशन करायची गरज नाही, मला पेशंट बघायची गरज नाही. सगळ्यांनी आपल्या लाईफस्टाईल वरती कॉन्सन्ट्रेट करायला हवं, कारण मी लाईफस्टाईल मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे आणि त्याच्याविषयी माझं कार्य चालू असतं. पण प्रिव्हेंटिव्ह बरोबर बऱ्याच वेळा क्युरेटिव्ह ही करायला लागतं, जसं रिव्हर्सल ऑफ द डायबिटीस, रिव्हर्सल ऑफ द हायपरटेन्शन असं आहे. तुम्ही खरं तर इतके बिझी आहात, मला माहिती आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करताना लक्षात येत होतं की मधून फक्त मेसेजला तुम्ही उत्तर देऊ शकत होता, तरी तुम्ही तुमचा एवढा वेळ दिलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं तुम्ही प्रबोधन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि बेस्ट विशेष. तुम्हाला गोल्ड मेडल्सवरती गोल्ड मेडल्स मिळत राहोत अशी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मला वाटतं आपण इथे थांबूयात. नमस्कार. थँक्यू. आमच्या चॅनलला तुम्ही पहिल्यापासून भरभरून प्रतिसाद देत आहात. तुमच्या या बाबतीतही जरी काही शंका असतील, वैयक्तिक शंका असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केलात तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा याची मदत होईल. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा पुढचा जो एपिसोड आहे तो सुद्धा तुमच्याकडे लगेचच येऊन पोहोचेल आणि तुम्ही लाईक केलं तर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचू. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि विश यू बेस्ट ऑफ द हेल्थ. मी आणि माझं आनंदी जीवन कडून तुमचे मनपूर्वक आभार.